नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण FYBSc सेमिस्टर फर्स्ट सब्जेक्ट MTH 112 प्रॅक्टिकल कोर्स ऑन मॅट्रिक्स अल्जेब्रा. फाइंड द मायनर्स अँड को फॅक्टर्स अँड ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. आपण हा पॉईंट पाहणार आहे. बघा, मायनर, को फॅक्टर अँड ॲडजॉइंट हा तुम्हाला फर्स्ट इयरला पण आहे आणि हा 11-12ला पण आहे. तुम्ही 11-12चं पण बघत असतील विद्यार्थी, त्यांच्यासाठी पण हा फायद्याचा आहे. बघा, एकदम बेसिकपासून घेतोय. पहिला आपण मायनर पाहूया. बघा, मायनर काय राहतो तुमच्याकडं, 2x2चं मायनर जर काढायचं असेल आपल्याला तर बघा 2x2चं मॅट्रिक्स काय राहतो पहिलं की A11 A12 A21 A22. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, मायनर काढणार आहोत. बघा, मायनर ऑफ A11 त्याला नाव देऊया आपण M11. ओके, इक्वल टू. आता आपण मायनर कुणाचं काढायचं आहे, A11 म्हणजे या एलिमेंटचं काढायचं आहे. ठीक आहे. आता A11चं घ्यायचं म्हटल्यावर आपण काय, बघा मायनर काय राहतो की आपल्याला ज्या A11 घेतोय तर त्या 1 म्हणजे फर्स्ट रो डिलीट करायचा आणि फर्स्ट कॉलम डिलीट करायचा आहे. जो उरलेला आहे तो असेल आपल्याकडे काय, A22. तो असेल आपल्याकडं मायनर ऑफ A11. सेम आपल्याकडं काय करायचं आता, मायनर ऑफ A12 मायनर ऑफ A12 इक्वल टू काय राहील तुमच्याकडं, A12चं मायनर जर काढला तर त्या लाईनचा रो डिलीट केला, त्या लाईनचा कॉलम, तर राहिलं तुमच्याकडं काय, M12 इक्वल टू A21. सेम तुमच्याकडं पुढचं मायनर काढायचं आपल्याला A12चं. आता मी ॲज इट इज लिहितो A21चं. तर काय तुमच्याकडं मायनर ऑफ A21ला काय म्हणतो आपण, M21. आता M21 म्हणजे काय, त्या लाईनचा रो डिलीट झाला, त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला, राहिलं तुमच्याकडं A12. सेम बघा पुढचं काढायचं आपल्याला मायनर ऑफ A22. मायनर ऑफ A22 किती येईल तुमच्याकडे, बघा त्याला नाव देतो आपण M22. त्या लाईनचा रो डिलीट करा, त्या लाईनचा कॉलम डिलीट करा, राहिलं तुमच्याकडं A11. जर आपल्याला फास्ट मायनर काढायचं असेल, ठीक आहे, ज्यावेळेस आपल्याकडं 2 ते 3 मार्कला असेल तर आपण असं लिहितो. ज्यावेळेस आपल्याला डायरेक्टली MCQ मध्ये आन्सर काढायचं असेल तर मायनर मॅट्रिक्स कसं काढतो आपण डायरेक्ट, बघा तुमच्याकडं काय आहे की हे मायनर मॅट्रिक्स इथं काढायचं असं, पण मी त्याला नाव देतो मायनर मॅट्रिक्स. काय करा आपण तुमच्याकडं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून, म्हणजे क्रॉस व्हॅल्यू चेंज करून घ्या. म्हणजे काय, तुमच्याकडे A11च्या जागी A22 घ्या आणि A22च्या जागी A11 घ्या. परत सेम यांची पण जागा चेंज करा क्रॉसमध्ये. किती येईल तुमच्याकडं, हा A21 होऊन जाईल, म्हणजे हा इथं जाईल, हा इथं जाईल आणि हा A21 जो आहे तो इकडे येऊन जाईल. म्हणजे काय तुमच्याकडं A12. हे झालं तुमच्याकडं डायरेक्ट मायनर मॅट्रिक्स 2x2चा. ठीक आहे. आता आपण पुढचा एक्झाम्पल पाहूया. बघा, मायनर ऑफ क्वेश्चन आहे तुमच्याकडे A इक्वल टू 3 2 1 4 फाइंड द मायनर मॅट्रिक्स. आता मायनर मॅट्रिक्स काढायचं आहे. बघा, मायनर ऑफ A11 तर त्याला काय नाव देतो आपण, M11. बघा याचंच काय, मायनर ऑफ A11 म्हणजे किती तुमच्याकडं, M11. बघा पहिला आपल्याकडं 3चा पहिल्या एलिमेंटचा काढायचा आहे, त्या लाईनचा रो डिलीट झाला आहे, त्या लाईनचा कॉलम डिलीट, किती राहिलं तुमच्याकडं 4. परत सेम M12चं बघा, M12 म्हणजे कोण तुमच्याकडे, हा 2 आहे, त्या लाईनचा रो डिलीट झाला आहे, त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला आहे, राहिलं काय 1. परत M21 म्हणजे काय तुमच्याकडं, हा एलिमेंट आहे M21, मग त्या लाईनचा रो डिलीट झाला आहे, त्या लाईनचा कॉलम, राहिला 2. परत M22 आहे तुमच्याकडं 3 2 1 4 आहे. 4चा काढायचं आपल्याला, त्या लाईनचा 4 आणि 3 इक्वल टू 3. आता तर हा झाला तुमच्याकडं मायनर मॅट्रिक्स. ठीक आहे. तर मायनर मॅट्रिक्स काय आला तुमच्याकडं, मायनर मॅट्रिक्स इक्वल टू कोणती, M11 M12 M21 आणि M22. आपण ज्या व्हॅल्यू काढलेल्या त्या पुट करा. बघा M11 किती आला आहे तुमच्याकडे इथं, 4 नंतर M21 1 नंतर 2 आणि 3. ओके. बघा डायरेक्ट जर केलं असतं आपण, याचं डायरेक्ट जर केलं असतं तर काय मायनर आला असतं तुमच्याकडं. बघा मायनर मॅट्रिक्स मी डायरेक्ट काढतोय. काय तुमच्याकडं, हा एक्सचेंज करा. बघा 3च्या जागी काय 4, हे क्रॉस चेंज करून घ्या जागा, 4 आणि 3 यांचं पण चेंज करून घ्या जागा. किती तुमच्याकडं, इथं 1 आणि इथं 2. हे झालं तुमच्याकडं मायनर मॅट्रिक्स 2x2चं डायरेक्ट. आता याच्यानंतर बघा को फॅक्टर मॅट्रिक्स काय राहतो, मायनरच काढायचं आपल्याला. बघा मायनर म्हणजे काय राहतो, A मायनर म्हणजे काय, डिटर्मिनंट ऑफ द मॅट्रिक्स ऑब्टेन्ड बाय रिमूव्हिंग ith रो आणि jth कॉलम. म्हणजे आपण ज्याचं मायनर काढतो त्याचा रो डिलीट करायचा आहे आणि त्याचं काय कॉलम डिलीट करायचा आहे. पुढचं आहे बघा को फॅक्टर मॅट्रिक्स. को फॅक्टर मॅट्रिक्स म्हणजे काय, बघा को फॅक्टर ऑफ AIJ इक्वल टू, त्याला नाव देऊया आपण CIJ.
काय -1ची पॉवर काय i + j, म्हणजे काय हा जो i असतो तो असतो आपल्याकडे रो आणि हा जो j असतो तो असतो कॉलम. ओके, काय असतो कॉलम. मग आपण काय करणार -1 i + j mij. mij म्हणजे काय आपण जे आता मायनर काढलेलं आहे तसंच मायनर काढायचं, फक्त आपलं त्याच्या पुढं काही प्लस और मायनस साईन येईल. मग आपण जर काढलं इथं तर बघा इथं आपण जर C11 काढलं तर काय तुमच्याकडं -1 + 1 + 1 m11. दॅट मीन्स किती बघा मायनसची पॉवर किती आली तुमच्याकडं -2 m11 इक्वल टू मायनसची पॉवर जर इवन असेल तर आन्सर येतो प्लस, म्हणजे काय आला तुमच्याकडं m11. म्हणजे C11ची व्हॅल्यू किती आली m11. सेम C12ची व्हॅल्यू बघा -1ची पॉवर 1 + 2. बघा आयची व्हॅल्यू किती आहे 1 आणि जेची व्हॅल्यू 2 m12 इक्वल टू मायनसची पॉवर किती झाली आता हे 3 आणि m12 इक्वल टू. आता मायनसची पॉवर जर बघा इथं लिहितो मी, मायनसची पॉवर जर इवन असेल तर आन्सर येतं प्लस आणि मायनसची पॉवर जर ऑड असेल तर आन्सर येतो मायनस. ओके, हे झालं तुमच्याकडं इवन. आता इथं बघा मायनसची पॉवर किती आली तुमच्याकडं, जर 2 असेल तर इवन म्हणजे आन्सर प्लस. आता मायनसची पॉवर ऑड आहे 3 ऑड आहे तर आन्सरमध्ये किती येईल m2 m12. सेम बघा तुमच्याकडं पुढं अजून काय तुमच्याकडं हा आला C11 आला m11, C12 आला -12. आता तुमच्याकडे येईन बघा C21 हा पण काय येईल मायनस येऊन जाईल. सेम जर काढला मायनसची पॉवर 2 + 1 म्हणजे मायनस किती 21 आणि C22 येईल तुमच्याकडं प्लस. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण 2 × 2चं घेऊ त्यावेळेस तुमच्याकडं m11 m12 m21 आणि m22 येईल. आता आपल्याला काय करायचं फक्त या साईनला मायनस द्यायचा. हा मायनस मॅट्रिक्स आहे. मायनरचं ज्यावेळेस आपण कोफॅक्टर काढू त्यावेळेस या m12ला मायनस साईन द्यायचं आहे आणि या m21ला मायनस साईन द्यायचं आहे. म्हणजे जर आपण एक्झाम्पल पाहिलं बघा याच मॅट्रिक्सला जर आपल्याला मायनर कोफॅक्टर काढायचं असेल बघा कोफॅक्टर मॅट्रिक्स, तर तुमच्याकडे काय आलेलं आहे बघा हा मायनर m11 m12 m21 m22. ओके, आता आपल्या ज्यावेळेस आपण याला कोफॅक्टर बनवू त्यावेळेस तुमच्याकडे हा मायनस असतो आणि हा मायनस असतो 2. मग या दोघाला मायनस साईन द्या. बघा इथं काही तुमच्याकडं 4 1 2 आणि 3. ओके, आता आपल्याला कोणत्या कोफॅक्टर मॅट्रिक्ससाठी काय मायनर मॅट्रिक्स काढला आहे, फक्त तुम्हाला या m12ला मायनस करायचा आहे आणि m21ला मायनस करायचं. हा झाला तुमच्याकडं कोफॅक्टर मॅट्रिक्स. ठीक आहे, कोफॅक्टर मॅट्रिक्स. सपोज आपल्याला याच्यानंतर बघा जर ॲडजॉईंट म्हणजे काय इथंच लिहून देतो मी, ॲडजॉईंट ऑफ ए असेल एखाद्या मॅट्रिक्सचा जर ॲडजॉईंट काढायचा असेल जर तो ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. आता तुमच्याकडे जो कोफॅक्टर मॅट्रिक्स असेल तर त्याला नाव दिलं आपण सी. तर बघा सी ॲडजॉईंट ऑफ ए इक्वल टू सीचा ट्रान्सपोज. काय जो कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे बघा हा सीला कोफॅक्टर मॅट्रिक्स म्हणला त्याला काय आपण म्हणणार सी ट्रान्सपोज, म्हणजे त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. बघा ट्रान्सपोज कसा घेतो आपण इथं तुमच्याकडे काही ना हा फर्स्ट रो आहे R1 आणि हा सेकंड रो आहे. मग फर्स्ट रो जो आहे ना जी आडवी लाईन आहे तुम्ही त्याला उभी लाईन करा 4 -1 त्याला आपण ट्रान्सपोज म्हणतो. केलं परत दुसरी आडवी लाईन काय आहे -2 आणि 3. बघा त्याला आपण काय केलं उभी लाईन, मग त्याचा ट्रान्सपोज घेतला. हे झालं तुमच्याकडं ॲडजॉईंट. म्हणजे बघा पहिलं मायनर काढून घेणार तुम्ही. सेम बघा मायनर काढलं, मायनर काढल्यानंतर काय करणार कोफॅक्टरसाठी काय तुमच्याकडं 2 × 2 मध्ये की हा सेकंड एलिमेंटला मायनस आणि थर्ड एलिमेंटला मायनस द्यायचं. म्हणजे त्याच्यानंतर कोफॅक्टर मॅट्रिक्स आला तर त्याचा ट्रान्सपोज जर केला मी तर तो असतो आपल्याकडं ॲडजॉईंट मॅट्रिक्स. ठीक आहे, आता आपण पाहूया 3 × 3चं. बघा 3 × 3 मध्ये तुमच्याकडे क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे तो लेट ए इक्वल टू 9 2 1 5 -1 6 4 0 -2 फाइंड द मायनर कोफॅक्टर. आपण याचं पण ॲडजॉईंट काढून घेऊया ॲडजॉईंट. ठीक आहे, आता बघा हा मॅट्रिक्स आहे आपण मायनर काढायचं आहे तर पहिलं मायनर काढून घेऊया याचं. बघा मायनर ऑफ फर्स्ट. आता m11 म्हणजे काय तुमच्याकडं हा जो m11 आहे त्याला काय म्हणतो आपण मायनर ऑफ A11. ठीक आहे, आता मी प्रत्येक वेळेस लिहित नाही तर मायनर ऑफ A11 म्हणजे त्याला काय नाव देतो आपण m11. आता मायनर बघा आपल्याला 9चं मायनर काढायचं आहे. ठीक आहे, आपण काय करणार 9चा जो आहे त्याचं त्या लाईनचा रो डिलीट करायचा आहे, त्या लाईनचा कॉलम डिलीट करायला. जो रिमेनिंग काय राहिला तुमच्याकडे बघा हा रिमेनिंग पार्ट राहिला एवढा
त्या रिमेनिंग पार्टचा डिटर्मिनंट घ्यायचा बघा, -1 6 0 -2. आता डिटर्मिनंट कसं घेणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेणार पहिलं. किती बघा, या दोघाचा क्रॉस बघा, 2 क्रॉस 2चं डिटर्मिनंट किती घेतो, -1 × -2 बघा, -1 × -2 पहिलं क्रॉस झालं बघा. पहिलं क्रॉस घेतल्यानंतर लगेच मायनस साईन तुमच्याकडं, लगेच काय घ्यायचं, मायनस साईन. लगेच दुसरं क्रॉसिंग करायचं आपल्याला, 6 × 0 बघा, 0 × 6. आता बघा या -1 × -2 काय तुमच्याकडे मायनस मायनस प्लस होतो आणि 1 × 2 2. परत 0 × 6 किती, 0 × 6 किती तुमच्याकडे 0, तर 2 - 0 किती आला 2. परत सेम तुमच्याकडे मायनर ऑफ M12 काढायचं आपल्याला, म्हणजे कोणत्या एलिमेंटचं काढायचं आपल्याला, या एलिमेंटचं काढायचं. परत सेम त्या लाईनचा रो डिलीट झाला, त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला. काय राहिलं तुमच्याकडं, 5 बघा, 5 6 4 आणि -2. अच्छा यांचं काय करा बघा, डिटर्मिनंटमध्ये घेतला. आता याचं काय करायचं आपल्याला, डिटर्मिनंट काढायचं आहे 2 क्रॉस 2चं. तर कसं, या दोघाचा क्रॉस करा, केलं क्रॉस, 5 × -2 बघा, 5 × -2 लगेच मायनस साईन दिला आपण बघा. पहिला क्रॉस घेतल्यानंतर लगेच काय द्यायचं, मायनस साईन, आणि लगेच काय करायचं, दुसरा क्रॉस करायचं बघा. दुसरा क्रॉस किती, 4 × 6. मग बघा 5 × -2 तर तुमच्याकडे आन्सर किती येईल, मायनस, कारण एक प्लस आहे आणि एक. मग 5 × -2 -10 लगेच आपला हा मायनस, आणि 4 × 6 किती, 24. -10 -24 बघा, दोन्ही मायनस मायनस आहे, तर दोघांची काय होते, ॲडिशन. 10 आणि 24 किती तुमच्याकडे 34, आणि मोठ्या संख्येचं साईन मायनस असल्यामुळे काय तुमच्याकडं मायनस. तुमच्याकडे -3 असेल आणि -4 असेल तर 4 आणि 3 7, आणि मोठ्या संख्येचं साईन मायनस देऊन टाकायचं. ठीक आहे. आता पुढचं बघा, तुम्हाला करायचं आहे 1चं, मायनर ऑफ 1 3 काय, मायनर ऑफ 1 3. आता मायनर ऑफ A13चं काय तुमच्याकडे, M13 या एलिमेंटचं काढायचं आहे. त्या लाईनचा रो डिलीट केला आहे, त्या लाईनचा कॉलम डिलीट केला आहे. रिमेनिंग कोण राहिलं तुमच्याकडं, 5 -1 4 0. आता जो रिमेनिंग राहिला आहे तुमच्याकडं, त्याचं काय करायचं आपल्याला, डिटर्मिनंट घ्यायचं आहे. 5 × 0 5 × 0, नंतर लगेच मायनस, नंतर -1 × 4 4 × -1. ठीक आहे. आता बघा 5 × 0 0 मायनस, लगेच 4 × -1. आता हा -4 आणि हा -1, मायनस मायनस काय झाले, +4 = 4. सिमिलरली आता पुढचं आपल्याला 5चं घ्यायचं आहे. M21 कोण आहे, 5 बघा. त्या लाईनचा रो डिलीट झाला आहे, त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला आहे. राहिलं काय तुमच्याकडे, 2 1 0 -2 लिहिलं आपण, 2 1 0 -2. परत सेम या दोघाचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 2 × -2 पहिला घेतला, नंतर काय तुमच्याकडं लगेच मायनस, आणि 0 × 1 काय ते बघा, 2 × -2 -4 -0 × 1 0, ते आन्सर आला -4. पुढचं काढायचं आपल्याला कोणता, या 1 एलिमेंट्स. मग 1चं काढायचं, त्या लाईनचा रो डिलीट झाला, त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला. रिमेनिंग कोण राहिलं, 9 1 4 -2. त्याचं डिटर्मिनंट घ्या. परत सेम या दोघाचा क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या, 9 × -2 9 × -2 लगेच मायनस, नंतर 4 × 1 4 × 1. मग काय तुमच्याकडे 9 × -8 -18 बघा. या दोघाचा आन्सर किती येतं, -18 मायनस, आणि 4 × 1 4. त्याचं -18 -4 म्हणजे 18 आणि 4 22, आणि मोठ्या संख्येचं साईन मायनस, म्हणून -22. सिमिलरली बघा, इथं M23 काढायचं आहे. म्हणजे M23 इथं आहे तुमच्याकडे, त्या लाईनचा रो डिलीट झाला, त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला. राहिलं तुमच्याकडे 9 2 4 0. परत सेम 9 × 0 आणि -4 × 2. 9 × 0 बघा, कोणत्याही संख्येला जर 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर येतो 0 -4 × 2 8, म्हणजे 0 -8 -8. परत सेम आपल्याला या 4 एलिमेंटचं काढायचं आहे. म्हणजे M31 मायनर ऑफ A31 = M31 बघा. त्याचं काढलं, त्या लाईनचा रो डिलीट झाला, कॉलम डिलीट झाला. जो रिमेनिंग आहे त्याचा डिटर्मिनंट 2 × 6 2 × 6, आणि त्याच्यानंतर काय 1 × -1 बघा, 1 × -1 2 × 6 12, आणि मायनस मायनस +1 = 13. परत सेम तुमच्याकडे M32चं काढायचं आहे. M32 म्हणजे 0, त्या लाईनचा रो डिलीट झाला, त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला. राहिलं तुमच्याकडे 6 1 5 6 बघा. याचा डिटर्मिनंट घेतला, क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, 9 × 6 मायनस, लगेच 5 × 1 किती, 954 -5 × 1, आणि आला तुमच्याकडे 49. त्याच्यानंतर बघा M31 बघा लास्टचा, याचा या एलिमेंट्स काढायचं, त्या लाईनचा रो डिलीट झाला, कॉलम डिलीट झाला. M33 किती, 9 2 5 -1. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 9 × -1 मायनस, आणि 5 × 2 बघा किती, 9 × -1 -9, आणि -10 किती, -19. तर तुमच्याकडे बघा, आपण सगळं मायनर काढलं, तर तुमच्याकडे मायनर मॅट्रिक्स किती आला बघा. मायनर मॅट्रिक्स कसा आहे दिसायला,
M11 M12 M13 M21 M22 M23 M31 M32 आणि M33. ओके, हे झालं तुमच्याकडे मायनर मॅट्रिक्स. फक्त आता व्हॅल्यू पुट करूया आपण याचा. बघा M11 किती आलाय तुमच्याकडे, M11 2 आलाय, नंतर -34 4. ओके, नंतर M21 किती आला तुमच्याकडे बघा, -4 -22 आणि -8. नंतर M31 किती आलाय तुमच्याकडं, 13 49 आणि लास्ट आलाय तुमच्याकडे M33 -19. ओके, आता हे झालं तुमच्याकडे काय, मायनर मॅट्रिक्स. आता कोफॅक्टर मॅट्रिक्स काय राहतो, कोफॅक्टर मॅट्रिक्स. बघा कोफॅक्टर मॅट्रिक्समध्ये काय करतो आपण, बघा कोफॅक्टर मॅट्रिक्समध्ये काय राहतं तुमच्याकडं की जो M1 मायनर मॅट्रिक्स आहे त्या मायनर मॅट्रिक्समध्ये कुणाकुणाला मायनस द्यायचं आहे. बघा पहिला प्लस असतो तुमच्याकडं, पहिला प्लस, नंतर मायनस, नंतर प्लस, नंतर मायनस, नंतर प्लस, नंतर मायनस, नंतर प्लस मायनस आणि प्लस. म्हणजे आपल्याला काय करायचं, या एलिमेंटला फक्त कोणत्या कोणत्या एलिमेंटला मायनस द्यायचं, M12 M21 नंतर M23 आणि M32. बघा कोफॅक्टर मॅट्रिक्स, कोफॅक्टर मॅट्रिक्स इक्वल टू, बघा मायनर मॅट्रिक्स काय आलं आहे तुमच्याकडं, 2 -3 4 नंतर 4 -4 -22 -8 13 49 आणि -19. बघा आपल्याला काय करायचं आता की पहिला प्लस आहे, दुसऱ्याला काय द्यायचं आहे, मायनस, तिसरा प्लस, नंतर चौथ्याला काय द्यायचं आहे, मायनस, परत चौथा प्लस, पाचव्याला काय द्यायचं आहे, मायनस, परत इथं काय प्लस, इथं मायनस. आता बघा डबल मायनस कुठं कुठं झालेलं आहे तुमच्याकडं, बघा डबल मायनस कुठं कुठं झाला आहे, इथं मायनस झाला डबल. ओके, त्याच्यानंतर डबल मायनस कुठं झाला, इथं डबल मायनस झाला आहे, इथं पण डबल मायनस झाला आहे, इथं डबल मायनस झाले नाही. जिथं डबल मायनस झालेला आहे तिथं आपण काय करणार, प्लस साईन. बघा हे मायनस मायनस काय झालं तुमच्याकडं, प्लस. हा पण काय झाला तुमच्याकडे, बघा दोनदा मायनस आलाय, पहिला मायनस होता, परत आपण त्याचा मायनस, हा काय झाला प्लस, नंतर प्लस, हा पण काय झाला प्लस. म्हणजे दोनदा जर मायनस घेतला आपण तर तो होतो प्लस. हा झाला तुमच्याकडे कोफॅक्टर मॅट्रिक्स. आता कोफॅक्टर मॅट्रिक्सचं मला जर ॲडजॉईंट काढायचं असेल, ॲडजॉईंट इक्वल टू, सपोज मी याला नाव दिलं C, तर त्याचा होईल C ट्रान्सपोज. म्हणजे ट्रान्सपोज कोफॅक्टर मॅट्रिक्सचा जर ट्रान्सपोज घेतला तर तो होतो आपल्याकडे ॲडजॉईंट. मग या मॅट्रिक्सचा मला काय घ्यायचं आहे, ट्रान्सपोज घ्यायचा आहे. बघा ट्रान्सपोज का घेणार, हा तुमच्याकडे फर्स्ट रो आहे, त्याला फर्स्ट कॉलममध्ये लिहा, 2 34 आणि 4. जी पहिली आडवी लाईन होती त्याला मी काय केलं, पहिली उभी लाईन. परत सेकंड तुमच्याकडे दुसरी आडवी लाईन कोणती आहे, ही, त्याला काय करायचं, सेकंड उभी लाईन. किती, 4 -22 आणि -49. ओके, त्याच्यानंतर बघा तिसरी आडवी लाईन कोणती तुमच्याकडे कोफॅक्टर मॅट्रिक्सची, 13 -4, बघा 13 -49 आणि -19. हा झाला तुमच्याकडं ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, बघा पहिला मायनर मॅट्रिक्स काढणार, मायनर मॅट्रिक्स काढल्यानंतर बघा प्रोसेस कशी आहे तुमची, पहिलं मायनर मॅट्रिक्स काढून घेणार. बघा मायनर काढल्यानंतरचे कोफॅक्टर मॅट्रिक्स असेल तर कोफॅक्टर मॅट्रिक्ससाठी काय करणार तुम्ही, पहिलं प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस, असं तुम्ही अल्टरनेट नंबर देऊन टाकणार जो मायनर मॅट्रिक्स आहे त्याला. आणि जो पुढचा आहे ॲडजॉईंटला काय करणार तुम्ही, जो तुमच्याकडे कोफॅक्टर मॅट्रिक्स आलेला आहे त्याचाच ट्रान्सपोज घेऊन टाकणार. ट्रान्सपोज म्हणजे काय, जी आडवी लाईन आहे त्याला उभी करा, म्हणजे जो रो आहे त्याला कॉलम करा आणि जे कॉलम आहे त्याला रो करा, त्याला म्हणतो आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, हे तिन्ही काढलं आपण, मायनर कोफॅक्टर. आता स्टेप बाय स्टेप जर काढला आपण, बेसिकली सपोज तुमच्याकडे असा एखादा मॅट्रिक्स आहे 3x3चा. ठीक आहे, तर बेसिक बघा, आता जर आतापर्यंत समजलं नसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये तर याच्या पुढे बघा, सपोज आपल्याला एखाद्या एलिमेंटचं मायनर काढायचं आहे A11चं. मग त्या लाईनचं काय करणार आपण, रो डिलीट करणार आणि कॉलम डिलीट करणार. बघा पहिली स्टेपमध्ये तुमच्याकडे मायनर आहे, मायनर पहिला M1 कसं येणार की स्टेप फर्स्टमध्ये तुमच्याकडे जो रो डिलीट केला त्या लाईनचा आणि त्या लाईनचा कॉलम, जो रिमेनिंग आहे काय आला तुमच्याकडे, डिटर्मिनंट आला, कोण, A22 A23 A32 आणि A33. ठीक आहे, मग आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय, जो आपण मायनर आहे त्याचा आपल्याला काय करायचं, डिटर्मिनंट काढायचं आहे, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा या दोघाचा क्रॉस करा, A22 × A33, नंतर लगेच मायनस देऊन टाकायचा आहे आणि नंतर काय तुमच्याकडं दुसरा क्रॉसिंग घ्यायचा आहे, दोघाचा क्रॉसिंग, A23 A31. ठीक आहे, हे झालं मायनर. सपोज आपल्याला कोफॅक्टर जर काढायचं असतं तर मग कोफॅक्टरचं फॉर्म्युला काय तुमच्याकडं, कोफॅक्टर ऑफ AIJ इक्वल टू, त्याला नाव देतो आपण CIJ.
इक्वल टू काय -1⁻⁰ MIJ. हे MIJ म्हणजे मायनर काढतो आपण. फक्त इथं बघा मायनरमध्ये काय अल्टरनेट -1⁻I+J किंवा बघा I+J म्हणजे काय तुमच्याकडे आयची व्हॅल्यू किती आहे, पहिला हा आय असतो आणि हा दुसरा जे असतो. -1:1+1 I+J म्हणजे 1+1 आणि तुमच्याकडे हा आहे मायनर M11 आपण वरती काढलेला आहे. ठीक आहे, हे आपल्याकडे झालं कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टरमध्ये काय ईच आणि एव्हरी टर्मचं आपल्याला असं कोफॅक्टर काढायचं आहे. C11 C12 C13 सेम आपल्याला काय करायचं मायनर काढायचं. बघा मायनर काढल्यानंतर काय तुमच्याकडे हा सपोज मायनर मॅट्रिक्स आहे तर त्याला पहिलं प्लस असतो, दुसरा मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस असं अल्टरनेट द्यायचं कुणाला मायनर मॅट्रिक्सला. आणि तो मायनर मॅट्रिक्सला जर मी अल्टरनेट दिला तर तो होऊन जातो कोफॅक्टर मॅट्रिक्स. आता हा जो कोफॅक्टर मॅट्रिक्स आलेला आहे हा त्याला सपोज मी नाव दिलं C. जर मी ॲडजॉईंट काढला याचा ॲडजॉईंट ऑफ A इक्वल टू तर त्याला म्हणतो आपण C ट्रान्सपोज. म्हणजे जो कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज कसं येईल तुमच्याकडे बघा इथं तुमच्याकडे काय आता हा कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, सपोज याचा मला ॲडजॉईंट काढायचं आहे तर त्याचा ट्रान्सपोज घ्यावा लागेल. हा C मॅट्रिक्स आहे तुमच्याकडं C. त्याचा ट्रान्सपोज किती तुमच्याकडे बघा हा पहिली आडवी लाईन आहे त्याला उभी लाईन करा C11 C12 आणि C13. त्याच्यानंतर बघा दुसरी आडवी लाईन कोणती तुमच्याकडे ही R2 त्याला दुसरं उभी लाईन करा C21 C22 आणि C23. ओके, त्याच्यानंतर बघा तिसरी आडवी लाईन आहे C31 C32 आणि C33. बघा या आडवी लाईनला काय केलं मी उभी लाईन केली. अशा पद्धतीने हे झालं तुमच्याकडं ॲडजॉईंट मॅट्रिक्स. अजून आपण एक्झाम्पल पाहूया. बघा जर फास्टली काढलं तर M11 काय असतो तुमच्याकडं तर आपण डायरेक्ट काढलं तर बघा M1 काढलं M11 तर फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर तुमच्याकडे हा पार्ट राहतो. नंतर M12 काढायचा असेल तर काय तुमच्याकडं फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम डिलीट होतो, उरलेला पार्ट याचा डिटर्मिनंट घ्यायचा. सेम M13 मध्ये तुमच्याकडे काही ना फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम डिलीट होतो, रिमेनिंग तुमच्याकडे हे राहतं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण मायनर मॅट्रिक्स काढला M11 M12 सगळा. आता कोफॅक्टर मॅट्रिक्समध्ये ॲक्च्युली दिसतं कसं बघा कोफॅक्टर मॅट्रिक्स म्हणजे काय -1:I+J राहतो फॉर्म्युला. बघा काय तुमच्याकडे CIJ ची व्हॅल्यू किती असते -1:I+J MIJ. जर मी पहिला C11 काढला C11 तर -1:1+1 मग किती बघा इथं परत लिहून देतो तुमच्याकडं मायनस ची पॉवर जर इवन असेल तर ॲन्सर येतो प्लस आणि -1 ची पॉवर जर ऑड असेल तर ॲन्सर येतो मायनस. मग इथं बघा पहिलं -1 किती 1+1 2 म्हणजे कोण इवन म्हणजे काय ॲन्सर प्लस. त्याच्यानंतर बघा मायनसची पॉवर 3 1+2 म्हणजे किती 3 असेल तर मायनस ॲन्सर. परत तुमच्याकडे मायनसची पॉवर 4 म्हणजे प्लस ॲन्सर. बघा इथं आपल्याकडं काय आहे की पहिला प्लस असतो दुसरा मायनस तिसरा प्लस. ते कसं येतं बघा हे असं येतं मायनसची पॉवर 2+1 मायनस ॲन्सर म्हणजे 2+1 म्हणजे किती 3 प्लस मायनसची पॉवर 2+2 म्हणजे 4 तर किती तुमच्याकडे प्लस ॲन्सर. प्लस हे मायनसची पॉवर 2+3 म्हणजे किती ॲन्सर मायनस. या अशा पद्धतीने तुमच्याकडे बघा पहिला प्लस असतो दुसरा मायनस. बघा पहिला प्लस दुसरा मायनस तिसरा प्लस चौथा मायनस पाचवा प्लस सहावा मायनस सातवा प्लस आठवा मायनस आणि हे प्लस. ठीक आहे, मग आपण जर डायरेक्ट केलं तर पहिला असतो तुमच्याकडे C11 कोफॅक्टर मॅट्रिक्स C12 दुसरा कोफॅक्टर मॅट्रिक्स तिसरा. अशा पद्धतीने हा कोफॅक्टर मॅट्रिक्स झाला. आणि कोफॅक्टर मॅट्रिक्स आपण C ने डिनोट केला. जर आपल्याला ॲडजॉईंट काढायचं असेल ॲडजॉईंट तर याच मॅट्रिक्सचा काय घ्या ट्रान्सपोज घ्या. आणि आता आपण वरतीच शिकवलंय की ट्रान्सपोज कसं घ्यायचं. चला तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. बघा एक्झाम्पलमध्ये काय कोफॅक्टर मॅट्रिक्स काढायचं आपल्याला. बघा कोफॅक्टर मॅट्रिक्स काय राहतो CIJ इक्वल टू आपला पहिला जो आय असतो तो रो असतो आणि दुसरा जो असतो जे तो कॉलम असतो. CIJ इक्वल टू -1:I+J MIJ हा आपल्याकडे कोफॅक्टर मॅट्रिक्सचा फॉर्म्युला आहे. तर त्यांनी काय विचारलंय फाइंड C11 विचारलंय आणि C21 विचारलंय. आपण पहिलं काढूया. बघा आपल्याकडे फॉर्म्युला काय तुमच्याकडं आपल्याला काय काढायचं C11 म्हणजे काय -1:I+J म्हणजे 1+1 आणि M11. आता आपण काय करूया बघा पहिलं मायनर काढून घेऊया M11. तर मायनर बघा पहिला एलिमेंट मायनर कुणाचा काढायचा आपल्याला A11चा. ठीक आहे, तर इथं दिसतो तुम्हाला बघा त्या लाईनचा रो डिलीट केला इथं आणि त्या लाईनचा कॉलम डिलीट केला आहे. तर राहतो काय तुमच्याकडं 3 8 2 1. बघा फॉर्म्युला C11 इक्वल टू -1:1+1 आणि आपण याला म्हणतो मायनर M11. तर काय तुमच्याकडे बघा मायनसची पॉवर किती 1+1 2
आणि याचा डिटर्मिनंट बघा 3 × 2 1. तर 3 × 1 3 लगेच मायनस आणि 8 × 2 किती तुमच्याकडं 16. बघा मायनसची पॉवर जर इवन असेल 2 आहे म्हणजे इवन आहे तर आन्सर प्लस आणि 3 - 16 किती तुमच्याकडं -13. हा आला तुमच्याकडं C1. सेम आपल्याला C21 काढायचं. बघा C21 काय तुमच्याकडं मायनसची पॉवर तुमच्याकडं काय 2 + 1 म्हणजे बघा हा असतो I आणि हा असतो J. -1/2 + 1 आणि आता बघा त्या लाईनचा रो डिलीट झाला आणि हा कॉलम डिलीट झाला. तर M211 म्हणजे कोणता एलिमेंट तुमच्याकडे हा 2 एलिमेंट. तर सेम तुमच्याकडे त्याचा डिटर्मिनंट काढा. बघा मायनसची पॉवर जर तुमच्याकडे 3 आहे म्हणजे किती -1 आन्सर येईल आणि याचा आन्सर किती -1 × 1 -1 लगेच मायनस आणि 2 × -1 बघा -2. ठीक आहे. आता फक्त कॅल्क्युलेशन करूया. किती तुमच्याकडे कॅल्क्युलेशन हा -1 मल्टिप्लिकेशनला आहे. हा पूर्ण एकच ब्रॅकेटमध्ये हा मायनस × मायनस एवढा पार्ट काय होऊन जाईल प्लस. तर बघा पहिलं -1 आणि हा +2 तर किती झाला बघा -1 × -1 + 2 1 तर टोटल किती आन्सर आलं -1. अशा पद्धतीने आपण कोणत्याही एलिमेंटचं किंवा नंबरचं आपण मायनर काढू शकतो. बघा तुमच्याकडे एखाद्या मॅट्रिक्सचा जर मायनर हा असेल आपण मानूया की एखाद्या मॅट्रिक्सचा मायनर हा मॅट्रिक्स आला आहे तर त्याचं कोफॅक्टर कोणतं राहतं बघा की अल्टरनेट हा प्लस राहतो हा मायनस हा प्लस हा मायनस हा प्लस हा मायनस मायनस हा प्लस हा मायनस आणि हा प्लस. मग हे साईन देऊन टाका इथं. बघा त्याला साईन दिल्यानंतर बघा हा पहिला प्लस दुसरा मायनस झाला हा मायनस हा नंतर इथं मायनस दिला नंतर प्लस नंतर मायनस इथं बघा हा जो आहे ना डबल मायनस झाला मायनस आणि त्याच्याकडे पण मायनस होता प्लस झाला नंतर हा प्लस हा मायनस आणि 0 हा झाला मायनर कोफॅक्टर मॅट्रिक्स. सपोज याचं मला काय करायचं असतं ॲडजॉईंट काढायचं असतं ॲडजॉईंट ऑफ A = या मॅट्रिक्सचा काय घ्यावं लागणार आपल्याला ट्रान्सपोज कोफॅक्टर मॅट्रिक्सचा. तर किती आला असता तुमच्याकडं बघा ही पहिली आडवी लाईन आहे 1 - 2 - 1 ठीक आहे. ही दुसरी आडवी लाईन आहे त्याला उभी लाईन करा -5 14 आणि 2. नंतर तिसरी आडवी लाईन आहे त्याला उभी लाईन करा 1 - 3 आणि 0 ठीक आहे. हे झालं ॲडजॉईंट. म्हणजे हे दाखवलं मी की तुमच्याकडे डायरेक्ट मायनर आपण काढला तर त्याचं कोफॅक्टर काय राहतं अल्टरनेट साईन देऊन टाकायचं. साईन दिल्यानंतर तुमच्याकडे काय जो कोफॅक्टर मॅट्रिक्स आला आहे त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा तो असतो आपल्याकडं ॲडजॉईंट. बघा आपण 3x3 मध्ये पहिला प्लस घेतो नंतर मायनस नंतर प्लस नंतर मायनस नंतर प्लस नंतर मायनस प्लस मायनस हे अल्टरनेट चालू द्यायचं आपल्याला. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा फाइंड द मायनर अँड कोफॅक्टर ऑफ द मॅट्रिक्स अँड डिटर्मिनंट व्हेरीफाय दॅट A11 A31 + A12 A32. आता या मॅट्रिक्स आपण मायनर पण काढून घेऊया कोफॅक्टर पण काढूया आणि ॲडजॉईंट पण काढूया. तर फर्स्ट आपण मायनर काढलं बघा इथं पहिलं मायनर ऑफ A11 ठीक आहे. आतापर्यंत जर समजलं नसेल तर आता एक लास्ट एक्झाम्पल घेतो हा A11 मायनर. बघा A11 जर काढला मी फर्स्ट 2 एलिमेंटचा तर त्या लाईनचा रो डिलीट झाला त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला तर उरलेल्या पार्टचा काय घ्यायचं आपल्याला डिटर्मिनंट. मग डिटर्मिनंट कसं घेतो परत आपण बघा या दोघाचा क्रॉस मल्टिप्लिकेशन 0 × 7 0 नंतर लगेच मायनस द्यायचं नंतर 4 × 5 या दोघाचा क्रॉस तर 4 × 5 किती आला तुमच्याकडे 0 -20 -20. परत सेम तुमच्याकडे दुसऱ्या एलिमेंटचं A12चं मायनर काढायचं आहे तर आला हा M12. परत सेम या M12चं काढायचं आहे त्या लाईनचा रो डिलीट झाला त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला राहिलं त्याचं आपल्याला काय घ्यायचं डिटर्मिनंट. मग किती 6 × -7 नंतर लगेच मायनस आणि 1 × 4 किती झाला तुम्ही 1 याचं जर कॅल्क्युलेशन केला तर 6 × -7 किती तुमच्याकडं 7 × 42 -42 -4 आणि -42 - 4 = -46. सेम मायनर ऑफ A13 बघा A13 कोण आहे तुमच्याकडे हा त्या लाईनचा रो डिलीट झाला त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला उरलेल्या पार्टचा काय घ्यायचा आपल्याला डिटर्मिनंट. तर बघा या दोघाचा क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 × 5 -0 × 1 तर किती झाला 6 × 5 13. सेम तुम्हाला काय करायचं आहे बघा सेम बाकीच्या एलिमेंटचं पण काढायचं. बघा M21 काढला या एलिमेंटचा त्या लाईनचा रो त्या लाईनचा कॉलम डिलीट तर सेम या उरलेल्या पार्टचा डिटर्मिनंट. ठीक आहे. काही तुमच्याकडे -3 × -7 लगेच मायनस आणि 5 × 5 -3 × -7 किती तुमच्याकडं +21 मायनस आणि 5 × 5 किती 25 तर 21 - 25 किती तुमच्याकडं -4. सेम पुढं आता तुमच्याकडे A22 कोणता एलिमेंट आहे हा त्या लाईनचा रो डिलीट झाला त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला उरलेल्या पार्टचा डिटर्मिनंट. तर डिटर्मिनंट किती 2 × -7 आणि मायनस लगेच 1 × 5 किती तुमच्याकडं 2 × 7 -14 आणि
1 इंटू 5 -5 -14 -5 -19. सेम A21चा काढायचा आपल्याला. बघा A21 कोणता एलिमेंट तुमच्याकडे हा 4 आहे, त्या लाईनचा रो डिलीट झाला, कॉलम डिलीट झाला. उरलेला पार्ट कोण आहे तुमच्याकडे 2 -3 1 आणि 5. याचा डिटर्मिनंट घ्यायचा. 2 इंटू 5 किती 10, लगेच मायनस द्यायचा आणि -3 इंटू 1 -3 इंटू 1. तर हा मायनस इथं हा मायनस काय झाला तुमच्याकडे प्लस. तर किती 10 + 3 = 13. पुढे आहे M31. बघा M31 म्हणजे कोण हा पार्ट, या लाईनचा रो डिलीट कॉलम डिलीट. तर उरलेल्या पार्टचा डिटर्मिनंट -3 इंटू 4 किती तुमच्याकडं दिस आणि 0 इंटू 5 0. मग -3 इंटू 4 किती -12. प्लस सेम असंच आपण A32 काढूया. सेम तुमच्याकडे A32 कोणता आहे तुमच्याकडं A32 हा एलिमेंट आहे, त्या लाईनचा रो डिलीट करा आणि त्या लाईनचा कॉलम, सॉरी इथं चुकलेला आहे, या लाईनचा रो डिलीट करा कॉलम डिलीट करा. राहिलं काय तुमच्याकडे 2 5 6 आणि 4. ठीक आहे. बघा या लाईनचा आपण रो डिलीट केला, कॉलम राहिलं तुमच्याकडे 6 4 5 आणि 2. तर त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 2 इंटू 4 -6 इंटू 5. 2 इंटू 4 8 -6 इंटू 5 13. 13 मधून 8 गेला 22 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. सेम असंच काढायचं आपल्याला. बघा मायनर M33. आता M33 साठी काय तुमच्याकडं मी डायरेक्ट करतो. आता डिटर्मिनंट ऑफ या लाईनचा रो गेला, कॉलम गेला, राहिलं काय तुमच्याकडं 2 -3 6 0. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं दोघाचा. 2 इंटू 0 0 -6 इंटू -3 -18. बघा मायनस मायनस काय झाला मध्ये प्लस +18. ओके ठीक आहे. आता बघा आपण असं मायनर मॅट्रिक्स आपण व्हॅल्यू पुट करून टाकलं इथं. तर व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय आलं तुमच्याकडे बघा हे M11 या व्हॅल्यू पुट केल्या. आता सपोज आपण याच मॅट्रिक्स, हा मायनर मॅट्रिक्स आहे, सपोज याच मॅट्रिक्स आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स करायचा असेल. कोफॅक्टर मॅट्रिक्स आता मी डायरेक्ट करतो इथं, तुम्हाला समजलं असेल. कोफॅक्टर मॅट्रिक्समध्ये काय करतो आपण प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस आणि मायनस प्लस असं अल्टरनेट देतो. आता बघा हा प्लसला प्लस म्हणजे तुमच्याकडे काय आलं इथं -20. त्याच्यानंतर बघा हे दोन्ही मायनस मायनस आहे म्हणून तो झाला प्लस. तर प्लस किती तुमच्याकडे 46 नंतर 30. त्याच्यानंतर किती तुमच्याकडं मायनस, आता इथं मायनस मायनस प्लस झाला 4. नंतर इथं काय तुमच्याकडे -19 नंतर -13 नंतर किती तुमच्याकडे -12. इथं पण मायनस मायनस प्लस झाला 22 आणि 18. हा झाला तुमच्याकडं कोफॅक्टर मॅट्रिक्स. आता सपोज मला याच मॅट्रिक्सचा जर ॲडजॉईंट काढायचा असता, ॲडजॉईंट ऑफ A = तर काय तुमच्याकडे सपोज हा कोफॅक्टर मॅट्रिक्स असेल तर त्याचा काय घ्यावं लागेल मला ट्रान्सपोज. तर तुमच्याकडे बघा ॲडजॉईंट मॅट्रिक्स काय येईल. मग ही जी आडवी लाईन आहे फर्स्ट याला उभी लाईन करा -20 46 आणि 30. त्याच्यानंतर दुसरी आडवी लाईन काय तुमच्याकडं दिस 4 -19 आणि -13. त्याच्यानंतर तिसरी आडवी लाईन काय आहे -12 22 आणि 18. हे झालं तुमच्याकडं ॲडजॉईंट ऑफ A. हा झाला तुमच्याकडं कोफॅक्टर मॅट्रिक्स आणि हा झाला मायनर मॅट्रिक्स. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे शिकलोय. बघा हे एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी असेल. हे 2 क्वेश्चन तुम्ही होमवर्क करू शकता. चला बाकी परत अजून एक क्वेश्चन आहे हा 2x2चा, आपण होमवर्कसाठी. बघा 2x2साठी पण इथं मी एक्झाम्पल दिलेलं आहे, सॉल्व्ह करून दिलं आहे आणि त्याचं कोफॅक्टर काढून दिलं आहे. तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ठीक आहे. चला थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.